एबीपी माझानं 8 दिवसांपूर्वी दिलेल्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झालेला आहे. हातकणंगलेमधून सत्यजित आबा पाटील हेच उमेदवार असतील अशा पद्धतीची बातमी एबीपी माझानं दिली होती आणि ती आज खरी झालेली आहे. खरं तर आबा आपलं अभिनंदन, आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. मात्र ही जी आहे उमेदवारी ही महाविकास आघाडीकडून आहे. कशा पद्धतीने हातकणंगलेमध्ये आता तिरंगी लढत आहे ती पाहायला मिळणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष, आमचे प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आदरणीय माजी मंत्री जयंत पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते माजी मंत्री आदरणीय सतेज पाटील साहेब, ह्या सगळ्या मंडळींचे मी पहिल्यांदा आभारी आहे की त्यांनी मला ही मोठी संधी उपलब्ध करून दिली. आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे आम्ही जनतेपर्यंत पोहोचणार आहे किंवा कशा प्रकारची इलेक्शन असणार आहे. आता महाआघाडीच्या विजयासाठी आम्ही तर कंबर ही पहिलीच कसली होती. त्या माध्यमातून उमेदवार कोणी असो, पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं व तो उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो अशा स्वरूपाचा या ठिकाणी आमची चर्चा झाली होती. आणि त्या माध्यमातून आज अखेर या ठिकाणी उमेदवारीच्या ह्या ठिकाणी विषय संपलेला आहे. आणि त्या माध्यमातून आज आम्ही महाआघाडीच्या सगळ्या टीमला विश्वासात घेऊन आम्ही चांगल्या प्रकारे आम्ही लोकांच्या संपर्कात राहू. लोकांना आमची भूमिका, आम्ही जी काय आम्हाला भूमिका लोकांपर्यंत पोचवायची आहे ती पोचवू. आणि मला जरूर खात्री आहे की आज या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांना आज प्रचंड सहानुभूती आहे, शरद पवार साहेबांना प्रचंड सहानुभूती आहे, काँग्रेसच्या पंतप्रधान या ठिकाणी राहुल गांधी साहेबांना मोठी सहानुभूती आहे. आणि या सगळ्या एक तयार वातावरण मला इथं मिळालेलं आहे. आणि त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायला आम्हाला कोणती अडचण भासत नाही. किंवा या ठिकाणी विजयाच्या बाबतीत म्हटलं तर या ठिकाणी मला 100% खात्री आहे की याचं वातावरण चांगलं आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगला या ठिकाणी 100% ह्याचं विजय संपादन करता येईल असं मला खात्रीने वाटते. तुम्ही याच्या आधी एका विधानसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हा लोकसभा मतदारसंघ 6 विधानसभा मतदारसंघामध्ये असणार आहे. कशा पद्धतीनं तुम्ही प्रचार करणार आहात, कारण दिवस खूप कमी आहेत आणि खूप पल्ला मोठा आहे. नाही, दिवस जरी कमी असले तर शेवटी विधानसभेचा अनुभव माझ्याकडं, मी 4 इलेक्शन लढलेलो आहे. आमचे वडील पण 10 वर्ष आमदार होते. वडिलांची नेटवर्क झेडपीचे अध्यक्ष होते, झेडपीच्या बांधकाम समितीचे सभापती होते. त्यामुळं अखंड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तशा प्रकारचं थोडं आमचं नेटवर्क आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आम्हाला महाविकास आघाडीचे घटक पक्ष आमचे जे आहेत, काँग्रेस पक्ष असेल किंवा पवारसाहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असेल, ह्या तिन्ही पक्ष आणि शिवसेना आमची असेल, या तिन्ही पक्षांची प्रत्येक मतदारसंघामध्ये एक मोठी यंत्रणा आहे. ती यंत्रणा आमची तयार आहे. आमच्या एकत्र बैठका झालेल्या आहेत. त्यामुळं पोचणे हा काही फार मोठा विषय नाही. मला वाटतं या ठिकाणी प्रचार करणे आम्हाला कोणती अडचण भासणार नाही आणि लोकांना पोचणं हे अत्यंत सोपं होणार आहे. आणि एका चांगल्या वातावरणाच्या माध्यमातून जनता आम्हाला चांगला कौल देईल अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या समोरचे जे उमेदवार असतील ते उमेदवार अतिशय तगडे आहेत. राजू शेट्टी आहेत आणि दुसऱ्या बाजूला धैर्यशील माने आहेत, ज्यांच्या घरामध्ये 8 वेळा खासदारकी आहे. राजू शेट्टी 2 वेळा खासदार आहेत. हे आव्हान नेमकं कसं वाटते तुम्हाला? आता राजू शेट्टी साहेब असतील, आमच्या मतदारसंघातनं पहिल्यांदा ते खासदार झाले. ते आणि मी झेडपीला आम्ही ते एकत्र काम केलेलं आहे. ते शेतकरी नेते आहेत. आज मी त्यांना एवढंच सांगेन सगळ्या जनतेने या माध्यमातून की मी सुद्धा एक हाडाचा शेतकरी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मलाही चांगले माहिती आहेत. अनेक शेतकऱ्यांची आंदोलनं आम्ही सुद्धा पाहिलेली आहेत. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी मला चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. आणि त्या सोडवायच्या कशा, केंद्राच्याकडनं काय लोकांच्या अपेक्षा करण्याच्या आहेत, राज्याकडनं काय अपेक्षा आहेत, ह्याच्या आम्हाला चांगली या ठिकाणी कल्पना असल्यामुळं शेतकऱ्यांच्या पुढं आम्ही चांगल्याप्रमाणे एका प्रभावी मुद्दा मांडू, एक चांगली भूमिका मांडू अशी माझी खात्री आहे. तर दुसरे जे आपण उमेदवार म्हटला, गेल्यावेळी आम्ही त्यांचा अतिशय जीव तोडून प्रचार केला होता की अखंड ह्या प्रक्रियेमध्ये प्रचाराच्या आम्ही कुठेही कसर ठेवली नव्हती. त्यांची अपेक्षा पण केली नाही. त्या माध्यमात त्यांना आम्ही जवळपास आमच्या मतदारसंघातनं विधानसभेच्या जवळपास 21,000चं त्यांना आम्ही मताधिक्य दिलं होतं. दुर्दैवाने आमच्यासोबत ते या ठिकाणी नाही आहेत. त्यांनी पक्षाची आमच्या फारकत घेतली, आमच्या नेत्याची त्यांनी फारकत घेतली. त्या माध्यमातून लोकांच्या मनात मोठी चीड आहे. आणि लोकांना असं वाटतं कुठेतरी की किमान आपला प्रतिनिधी हा किमान 5 वर्ष ज्या पक्षातनं आपण उमेदवारी केली त्या पक्षाची तो एकनिष्ठ असावा, त्या नेत्याशी एकनिष्ठ असावा, जनतेशी इमान राखणारा असावा. आणि त्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये खासदारकी किती असले, आमचे वडीलसुद्धा, आमचे वडील आदरणीय माजी आमदार बाबासाहेब दादा, हे सुद्धा बाळासाहेब माने साहेब, लोकनेते बाळासाहेब माने खासदार साहेब, त्यांच्या प्रचारामध्ये नेहमी सहभागी असायचे. किंवा त्यांच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये आमच्या वडिलांनी माने साहेबांचा प्रचार अगदी चांगल्या प्रकारे केलेला आहे. त्यामुळे ठिकाणी आज आम्हाला हे राजकारण चांगलं माहिती आहे. त्यामुळं उमेदवार पुढं कोण आहे, कुणाच्या घरात किती वेळ खासदारकी आहे हे म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आमची भूमिका किती स्पष्ट आहे की आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत.
आम्हाला इथं कुठंतरी बडेजाव करायचं नाही. आम्हाला फक्त ह्या माध्यमातून, ह्या मोठ्या संधीच्या माध्यमातून आम्हाला जनतेचं, शेतकऱ्यांचं भलं करायचं आहे. एवढाच आमचा एकमात्र हेतू आहे आणि त्या माध्यमातून आमचा हेतू स्पष्टपणे लोकांना माहिती आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला चांगलं यश मिळायची माझी पूर्ण खात्री आहे. उद्धव ठाकरेंच्याकडे आपण गेला होता त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, काय बोलणं झालं किंवा आता फोन वगैरे तुम्हाला आला होता का? नाही, उद्धव साहेबांची ज्यावेळेला आमची चर्चा झाली, एकच भेटी झाली होती. त्या बैठकीमध्ये मी एकटा नव्हतो, तर सगळे पदाधिकारी आपल्या शिवसेना पक्षाचे, आमचे दोन्ही सहकारी माजी आमदार उल्हासदादा असतील, आमचे मिंचेकर साहेब असतील, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होती. जिल्हा प्रमुख होते, तालुका प्रमुख होते. असंच ठरलं होतं की अजूनही आपली पक्षाची महाआघाडीची चर्चा सुरू आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे आलेला आहे, पण या ठिकाणी शेट्टी साहेबांच्या स्वाभिमानी पक्षाची चर्चा अजूनही सुरू आहे आणि त्या माध्यमातून ही चर्चा जर कुठं अगदी त्याचा शेवट झाला नाही किंवा काही त्यांच्या अटीशर्ती आपल्याला मान्य झाल्या नाहीत, तर कदाचित आपल्याला हा मतदारसंघ आपल्याला लढावा लागेल आणि लढायची जर या ठिकाणी पाळी आली तर तुम्ही तिघांनी तयार राहावं किंवा या ठिकाणी उमेदवाराचा निर्णय जो आहे तो आपले सहकारी, आपले काँग्रेस पक्ष असेल किंवा आपला पवार गटांचा पक्ष असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही योग्य तो उमेदवार देऊ. तो उमेदवाराशिवाय पाठीशी ठामपणे उभं राहून एवढीच चर्चा झाली होती आणि त्या माध्यमातून आज दुपारी त्या ठिकाणी ती प्रेस झाली आणि त्यातून या ठिकाणी माझ्या नावाची ती घोषणा झालेली आहे. तर आपण बघितलं की माझ्यासमोर उमेदवार कोण आहे, किती वर्ष त्यांच्या घरामध्ये खासदारकी आहे किंवा शेतकरी नेता म्हणून मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मला देखील माहीत आहेत. त्यामुळं जरी निवडणुकीसाठी खूप कमी दिवस असले तरी या ठिकाणी 100% महाविकास आघाडीचा विजय होईल असा विश्वास सत्यजित आबा पाटील यांनी व्यक्त केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.